नमस्कार. आज आपण या मापाची कटिंग बघणार आहोत. उंची 14, छाती 38, कंबर 30, पाठचा गळा 9, पुढचा गळा 6.5. बाही आपण नंतर बघणार आहोत. मुंडा 15 आहे आणि शोल्डर आहे 5.25 इंच. या पद्धतीची कटिंग दाखवणार आहे. जरा वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, म्हणजे समजेल. आता बघा, इथे 14 उंची आहे, तर 15 वर खून करून घ्यायचे आणि दुसरी खून करायची आहे. खाली कंबर घ्यायचे. कंबर आहे 30 आणि अपर चेस्ट आहे 38. या पद्धतीने आपण ही कटिंग बघणार आहोत. एकदम सोपी कटिंग आहे. पूर्ण बघा, जरा वेगळ्या पद्धतीवर आहे. दुसरी खून आपण घ्यायचे 5.5 वर करून शोल्डरपासून खाली. आता आपण कमरेचा भाग टाकायचा आहे. 7.5 कमरेचा चौथा भाग येतो 30चा. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे टक्सचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. या पद्धतीने या खुणा. आता ही जी दुसरी खून केली होती आपण उंचीची, तिथे आपल्याला शोल्डर टाकायचे. शोल्डर आहे ब्लाउजवर मापलेली आहे, 5.25 आलेली आहे. 10.5 होती, तर त्याचे अर्धे 5.25 केलेत मी. आणि दुसरी खून 5.5 वर जी केली होती आपण, तिथे आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप. तर 5.25 वर एक शोल्डर प्रमाणेच खून करून घ्यायची. तिथून पुढे रेघ ओढून त्यावर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग 38चा येतो 9.5. 9.5 वर एक खून करायची आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला मुंड्यासाठी लाईन आखायचे. त्या अगोदर ही फिटिंगच्या 2 लाईनी आखून घेऊया अगोदर. 1.5 इंचावर जे मार्जिन ठेवले तिथे. आणि शोल्डरची ही सरळ रेघ ओढून घ्यायची. 5.25 वर जो खुणा केले होते आपण ते. आणि पाठीमागचा गळा 9 इंच आहे, तर खून करून घ्यायची. तर बघा, मी 5.25च्या पुढे अर्धा इंच पुढे गेलेली आहे पाठीमागचा मुंडा टाकण्यासाठी. कारण 5.25 वर टाकलं तर टाईट होऊ शकतो पाठीवर. आणि त्याचा अर्धा करून घेतला. आणि कोपऱ्यातून 1 इंच घ्यायचं आहे. खोल गळा आहे आपला. 1 इंचावर खून करून तो राऊंड करून घ्यायचा आहे मुंड्याचा आकार देऊन. तर आपला मुंडा आहे 15, त्याचे निम्मे येतात 7.5. तर 1/2 इंच लूज ठेवून 7.25 वर हा मुंडा गोल राऊंड बसला पाहिजे. मोजून बघायचा किती बसतोय. तर जास्त बसत असेल तर कमी करायचा. या पद्धतीने मी वरती कमी करून घेतले. परत एकदा मोजून बघूया आपण. तर अजून वाढतोय. अर्धा इंच आपल्याला तो परफेक्ट बसलेला आहे. अर्धा इंच वर घेऊन, तर अर्ध्या इंचावर खून करून तिथून आपल्याला हा राऊंड आता मोजून 7.5 भरला पाहिजे. डार्क करून दाखवते मी तुम्हाला हा राऊंड. अशाच पद्धतीने तुमचा पण जर जास्त होत असेल तर या पद्धतीने कमी करा. आणि जर कमी भरत असेल तर या पद्धतीने तुम्ही खाली वाढवून मोठा करू शकता. कारण मापाच्या दृष्टीने मुंडा खूपच लहान आहे. छाती त्यांची जास्त आहे या मापाची. तर शोल्डर पट्टी आपल्याला 3 इंचाची ठेवायची आहे. उरेल तो गळा असणार आहे आपल्या गळा रुंदी. त्या मापाने तर वरती 2.25 आले, तर खाली 3.25 वर मी गळा रुंदी टाकलेली आहे पाठीवर. उंची गळ्याच्या उंचीप्रमाणे किंवा खालची रुंदी ही वरच्या रुंदीपेक्षा गळ्याच्या 1 इंच जास्तच ठेवायची, म्हणजे छान पाठ भरून गळा बसतो. या पद्धतीने गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. तर आपण हे सर्व कटिंग करून घेऊयात. मुंडा मोजूनच बघायचा आणि नंतर कट करायचा. कमी होत असेल तर जास्त करून घ्या, जास्त होत असेल तर कमी करून घ्या. आता आपल्याला टक्सची खून करून घ्यायचे. असा मध्यावर कागद फोल्ड करून घ्यायचा आणि 4.5 इंचाची टक्सची उंची ठेवायची. आणि त्याच्यानंतर आपण 1 इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे, तर इकडे अर्धा आणि इकडे अर्धा. या पद्धतीने टक्सच्या खुणा करून घ्यायच्या. आता मी एक कमेंट मला आली होती
ताई मी ब्लाऊज शिवते पण माझा ब्लाऊज पाठीमागून वर चढतो. तर वर का चढतो त्याचं हे कारण आहे. आता जी मी कृती करते ती नीट लक्ष देऊन बघा. बघा, पट्टी लावून बघितल्यानंतर टक्स मारून झाल्यावर आपल्या ब्लाऊजला एवढं कापड जास्त उरतं, ते कट करून टाकायचं असतं. प्रत्येक कटिंगमध्ये मी सांगत असते. तर हे कटिंग करून टाकलं तुम्ही तर तुमचा ब्लाऊज वर चढणार नाही पाठीमागून. तर एवढंच एक कारण असतं, ते खाली मी कट करते 1.5 इंचावर. ते सरळ पट्टी लावून बघायची आणि जेवढा एक्स्ट्रा येते कापड किंवा कागद ते कट करून टाकायचं. याच पद्धतीने आता आपण पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर हा पाठीमागचा भाग कट करून, आणि एक राहिलं होतं, गळा जर खोल असेल आपला तर अर्धा इंच गळ्याच्या दिशेने तिरकस शोल्डर कट करायची असते. ती मगाशी मी सांगायला तुम्हाला विसरले. तर आता आपण हे कट करून घेऊयात, म्हणजे गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येत नाही. या पद्धतीने अर्ध्या इंचावर कट करून परत एक गळ्याची खूण करून घेतली आहे मी. आणि आता हा कागद असाच दुसऱ्या कागदावर ठेवून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर बघा कागद कसा ठेवायचा. काज बटन पट्टीच्या साईडला मार्जिंग द्यायचं आहे म्हणून एक्स्ट्रा कागद ठेवलेला आहे. आणि खाली उंचीसुद्धा एक्स्ट्रा घेतलेली आहे मी खालच्या कागदाची. आणि जसा आहे तसा पाठीमागचा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे चारी बाजूनी. या पद्धतीने सगळीकडून आखून घेऊया व्यवस्थित. खालची बाजू आपण तिरकस कट केली होती, तर पट्टी सरळ रेषेत ठेवून लाईन मारून घ्यायचे. आणि आता इथे आपल्याला काज बटन पट्टीसाठी मार्जिंग द्यायचं आहे. जे तुम्हाला लागतं तेवढं घ्या, अर्धा इंच, पाव इंच. मला 3 रेगांचं लागतं तेवढं मी मार्जिनची रेग ओढून घेते. या पद्धतीने मार्जिनची रेग ओढून घ्यायची. आता आपल्याला टाकायचं आहे इथे छातीचा भाग टाकायचा आहे. तो पण आपल्या मुंड्याची लाईन सरळ ओढून घ्यायची. आणि पुढच्या भागाचा मुंडा कट करताना परत अर्धा इंच आतमध्ये घ्यायची ही रेग, त्याचा अर्धा करायचा. आणि कोपऱ्यातून 1 इंच. या पद्धतीने हा राऊंड देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा. हा झाला आपला पुढचा मुंडा. आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. 6.5 आहे तर 7 वर ठेवलेली आहे मी उंची. आणि पुढच्या गळ्याची रुंदी मात्र 2.5 इंचापेक्षा जास्त ठेवू नका. याच पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा आणि गळ्याचा राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे. आता गळ्याच्या खालून उंची 1 इंच ठेवून राऊंड करून घ्यायचं आहे गळ्याची या पद्धतीने. आणि कोपऱ्यातून, मुंड्याच्या कोपऱ्यातून 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे. आता आपल्याला बस्ट पॉईंट काढायचं आहे. तर बस्ट पॉईंट आलेला आहे चौथा भाग 9.5 प्लस 1.5 इंच. आणि तिथून खाली 2 इंचावर एक रेग करून घेतलेली आहे मी. बस्ट पॉईंट आपला 11 वर आला तिथे रेग ओढायची आणि 2 इंचावर एक रेग ओढून घ्यायचे. बस्ट पॉईंटच्या खाली 2 इंच मी रेग ओढून घेतलेली आहे समांतर. बघा, वेगळ्या पद्धतीने मी जरा कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे तुम्हाला. तर बघा, छातीचा 10वा भाग असा हा बस्ट पॉईंटच्या रेगेवर टाकून घ्यायचा आहे आणि खालच्या रेगेवर अर्धा इंच जास्त. तर 10वा भाग तुमचा किती आला, 3.8. त्यामध्ये अर्धा इंच खालच्या रेगेवर वाढवून तिरकस रेग करून द्यायची. या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलीत ना कटोरीची, तर हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसणार आहे. तर बघा, आपले इथे 8.5 भरलेला आहे बस्ट पॉईंटच्या इथे. तर मी तुम्हाला दाखवते. इथे आपल्याला खूण करून घ्यायची राहिली होती या बाजूची. तर इथे पण लाईनी ओढून घेते मी. माफ करा, जरा दिसत नाही आहे कॅमेऱ्यात, पण तिकडे फक्त फिटिंग आहे. ते मी तोंडी सांगितले कसं घ्यायचं ते. आणि आता इथे मी तुम्हाला 1.25 इंचाचा टक्स द्यायचा आहे या रेगेवर, जो आपण 2 इंचाची रेग दिलेली आहे तिथे. या बाजूला 1.25 आणि त्या बाजूला 1.25 असा टक्स मारून घेतलेला आहे. आणि नंतर याच्यानंतर आपल्याला टक्सची उंची बघायची. तर टक्सची उंची असते 13वा भाग.
तर 38/13 किती येतात बघायचे आणि त्याच्यावर उंची टाकायची टक्सची. तुमचं जर 40 माप असेल तर 40/13 करायचे आणि टक्सची उंची द्यायची. या बाजूला काज बटनच्या बाजूला तिरकस जरा द्यायचं असतं आणि ह्या 3 रेगा गोल आकारमध्ये जॉईन करून घ्यायच्या. आणि या 2 जे खुणा दिसत आहेत टक्स या बाजूची आणि मधली रेग, ते एकसारखी पट्टीवर ठेवून सरळ रेग देऊन घ्यायची या पद्धतीने. आणि आता इथे बघा आपल्याला 3 इंचावर खून करून घ्यायचे. हे बघा, जो आपण कटोरी जोडतो त्या पार्टवर मी 3 इंचावर खून करून घेतली. 2 ठिकाणी खून करून घ्यायची अशा पद्धतीने आणि एक उभी रेग ओढून घ्यायची. इथे आपण कटोरी तयार करतोय. आता आपण जे 2.5 इंचाची मुंड्यातून आणि गळ्यावर 1 इंचावर जी खून केली होती त्या खुणा मिळवून इथे गोल आकारामध्ये रेग ओढून घ्यायचे. या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. अजून पूर्ण मी व्हिडिओ दाखवलेला नाही आहे कटिंग, तर व्हिडिओ स्किप करू नका. इथे फार महत्त्वाचं मी कटिंग दाखवत आहे. तर आतला मुंडा कापून घ्यायचा आपण पुढच्या भागाला जो ड्रॉ करून घेतलेला आहे तो. सगळी कटिंग करून घेऊया. ही पण कटिंग अगदी परफेक्ट बसते, कटोरी छान बसते. जराशी तिरकस गळ्याच्या बाजूने झुकलेली कटोरी असते या कटिंगमध्ये. तर चारी बाजूने व्यवस्थित आपण कटिंग करून घेतलेली आहे आणि कटोरी साईडला काढून घेतलेली आहे. तर असा पण तुम्ही एकदा ब्लाऊज शिवून बघा नक्की आणि परत मला कमेंट करून सांगा कसा बसतोय तुमच्या अंगात. आता ही जी मूळ कटोरी आपली आलेली आहे ती आपण दुसऱ्या कागदावर वाढवून घ्यायचे. तर बघा कशी वाढवायचे, जरा थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप सोपी पद्धत आहे. जी आपली मूळ कटोरी निघालेली आहे ती कटोरी छापून घ्यायची चारी बाजूनी. आता यामध्ये आपल्याला बघा काज बटनच्या बाजूला पूर्ण तयार आहे कटोरी, खाली टक्सच्या बाजूला पण तयार आहे. फक्त आपल्याला कटोरी जोडतो त्या पार्टच्या बाजूला वाढवायची आहे कटोरी, लक्षात ठेवा. बाकी सगळी तयार करून घेतलेली आहे. आणि खाली बघा आपल्याला क्रॉसपट्टी जोडण्यासाठी मार्जिंग हवं असतं, ते मी मार्जिंग देऊन घेतलेलं आहे या पद्धतीने. आता आपल्याला या बाजूला फक्त कटोरी वाढवायची. परत एकदा आपण कटोरीचं बस्ट पॉईंट काढून घेतला होता बरोबर मापामध्ये, तिथे खून करून घ्यायची अशी आणि जशा आहेत तशा टक्सवर रेगा मारून घ्यायच्या. आता इथे टक्समध्ये अजिबात काही फेरफार करायची नाही. जी मूळ कटोरी आलेली आहे त्या मापानेच आपण या रेगा ओढून घेतलेत. आता फक्त पुढच्या टक्सच्या बाजूला आपल्याला इकडे किती अंतर आहे तेवढंच इथे अंतर देऊन घ्यायचं आहे. मध्याचं पण टक्स पॉईंटचा बघायचा अंतर, जेवढं अंतर आले तेवढं थोडा क्रॉस करायचा वरच्या दिशेने टेप आणि खून करून घ्यायची. नंतर या 2 रेगा जोडून घ्यायच्या. आणि आता फक्त आपल्याला इथे कटोरी जोडण्यासाठी मार्जिंग लागणार आहे, ते मार्जिंग देऊन आपण इथे कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इतक्या सोप्या पद्धतीत ही कटोरी आहे. ही सुद्धा खूप छान परफेक्ट कटोरी बसते अंगात. अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा कटिंग करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा बसलाय. खूप छान आणि सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपली कटोरी कट करून झाली. टक्सला पण खुणा करून घेऊयात. आणि मी तुम्हाला ही पिनांनी टक्स मारून पण दाखवते, किती छान खोलगटपणा येतो कटोरीला आणि परफेक्ट बसते. ज्या त्या मापानुसार टक्सची रुंदी येत असते. अशा पद्धतीने टक्स आपण मारला तर जे मी बघा 2 इंचाच्या रेगेवर 1.25 इंचाचा टक्स दिला, तो आपोआप खाली उंची वाढल्यावर 1.5च्या पुढे गेलेला आहे. 1.25 झाला असेल कदाचित, मी मापून दाखवायला विसरले. पण या पद्धतीने बघा कटोरी किती खोलगट आणि छान बसलेली आहे. कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला किंवा जास्त होणार नाही या पद्धतीने. आणि इकडे जे मी क्रॉस केलेला आहे ते जर तुम्हाला क्रॉस जर आवडत नसेल, कटोरी जोडण्याच्या पार्टला बघा तिरकस आलेला आहे खूप पार्ट तो,
तर तुम्ही तिथे सरळ पण ठेवू शकता, पण मी तो तिरकस काढलेला आहे. या पद्धतीने पण खूप छान ब्लाऊज दिसतो. न्यू मॉडेल ब्लाऊज कटिंग याच पद्धतीने असतात. या पद्धतीने चेक करून दाखवते तुम्हाला कटोरी कशी बसली ते. आणि आपल्याला क्रॉस पट्टी पण कटिंग करायची आहे, तर ती कशी करायची ते पण दाखवते मी. नेहमीसारखी 2.5 इंचावर क्रॉस पट्टी करून चालत नाही. तर या पद्धतीने पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग मुंड्याच्या इथे एकत्र लावायचा आणि खाली उंची किती राहिले बघायची. हे बघा, मी इथे थोडीशी सरळ ओढून घेते रेघ, कारण ती मी कापडावर घेणार आहे सरळ करून कटिंगच्या वेळी. आता कागद तिरका झालेला आहे, तर ती रेघ सरळ ओढून घेतली. तिथून खाली मी मोजून बघितले क्रॉसपट्टी आपली किती उंचीची असणार आहे ती. हे बघा, 2.25 इंच भरलेली आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे आहेत. आणि मगाशी जो कटोरीच्या खाली जो कागद उरलेला होता आपला टक्स मारून, त्याच कागदावर ते माप 2.25 प्लस 1 इंच असं 3.25 इंचाची दोन्ही साईडला, म्हणजे काज बटन पट्टीच्या साईडला 3.25 आणि फिटिंगच्या साईडला 3.25 या पद्धतीने उंची देऊन क्रॉसपट्टी तयार केलेली आहे. तर बघा, या पद्धतीने मी कटिंग तुम्हाला दाखवली आहे. कशी वाटली तुम्हाला ही कटिंग? क्रॉसपट्टी जरा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कॅच झाली नाही, त्याबद्दल क्षमा असावी. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.